आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. भारतासाठी संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे ते पहिले व्यक्ती होते. म्हणजे इंग्रजांना भारतातून हाकलून दिलं पाहिजे, भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हा विचार पहिल्यांदा सावरकरांनी मांडला असं म्हणतात. आणि संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र लढा हा एकमेव मार्ग आहे असंही त्यांचं म्हणणं होतं. भारतातल्या तरुणांनी सशस्त्र लढा लढून इंग्रजांना देशातून हाकलून दिलं पाहिजे आणि त्यासाठी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जगभरातल्या ब्रिटिश विरोधी देशांना आपल्या लढ्यात सामील करून घेतलं पाहिजे, म्हणजे त्यांचा पाठिंबा घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या फौजेत असलेल्या भारतीयांनी उठाव केला पाहिजे, म्हणजे सामान्य जनतेचा सशस्त्र उठाव, ब्रिटिश फौजेत भारतीय सैनिकांचा उठाव आणि त्याला ब्रिटिश विरोधी देशांची मदत, अशा प्रकारचा उठाव झाला तर आपण ब्रिटिशांना सहज हाकलून लावू शकतो असं सावरकरांना वाटत होतं.